ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावा का। ओळखलत का? ह्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या। अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि मला हळूहळू कळायला लागलं की त्या माणसाशी माझं लग्न झालं ना, तो एक साधा सुद्धा माणूस नसून या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे। त्या काळी बायांना उंभाटा ओलांडायची पद्धतच नव्हती। बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता। पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण। एक वेळा जेव्हा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत होते तेव्हा परा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट दी वुमन फर्स्ट। इफ अ वुमन एज्युकेटेड आवर हाऊस विल एज्युकेटेड। पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही, सो बॅड मिस्टर फुले। झालं, ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून तुला ज्ञान शिकवणार। झाला, सुरू झाला माझा अभ्यास। काना मात्रा विरांती आकार उकार बेक बेबे दोन चार बेटिक्सा हाच अभ्यास। मी लिहायला शिकले, मी वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले। आणि एवढ्यातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाड्यातील आम्ही पहिली शाळा सुरू केली। मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा। शेडीसारखं जगलात तर काम तमाम होईल, शेडीसारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तरच नाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तरच नाम होईल। पण समाजाच्या मात्रात धर्म बुडाला म्हणून गोंधळ सुरू होता। अहो, जर एक सर्वसामान्य माणूस शिकला तर कोणता धर्म बुडतो? एवढा कमजोर होऊ शकतो का हा धर्म? पण या माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस? अहो, शाळेत जाताना शेण फेकलं तरी मी सहन केलं, चिखल फेकलं तरी मी सहन केलं, थुकलं तरी मी सहन केलं, पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता। आणि अचानक एक धतिंगा माझ्या समोर येऊन बोलतो, ए टवळे, कुठे निघाली? आधी आमच्या पोरीबारींना शिकवणं बंद कर। अगं, तुला तुझी अप्रूप प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही ज्योतिराव परिवाराच्या पत्नी आहोत। ते घेतली लावली चणकण त्याच्या खानाखाली आणि सुनावलं, आज आलाय थोबाड फुटलाय, परत आलास तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगली। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वृत्त गेले, वृत्त विना शुद्ध खचले, आणि एवढेच अनर्थ एका अविद्येने केले। म्हणून मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता घडवा। कारण जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होईल, पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराला शहाणी करेल। म्हणून मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता घडवा। धन्यवाद।